भाटुंब्यातील प्रकार लातूरच्या शेतकऱ्यापाठोपाठ बीडच्या शेतकऱ्याचा व्हिडिओ देखील व्हायरल. लातूरच्या आणखी एका शेतकऱ्याची दयनीय अवस्था समोर. वैजनाथ सूर्यवंशींनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून कोळपणीचा जीव घेतला हातात. लातूरमधील शेतकरी अंबादास पवार यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मदतीचा हात. कुटुंबावर असलेलं जिल्हा बँकेचं 40,000 रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदत. जयंत पाटलांकडून एक्सपोज करत माहिती. कायद्यानं काम करायचं नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागतो. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांवर बच्चू कडू संताप. परभणीच्या आहेरवाडीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी काही अधिकारी आले असता स्थानिकांकडून मोजणीला विरोध. मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि महिला जमावल्यामुळे अधिकारी मोजणी न करताच परतले. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन. आगीमध्ये भस्मसात झालेलं नाट्यगृह 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा नव्यानं. महाराष्ट्रामध्ये जानेवारी ते एप्रिल दरम्यान 22 वाघांचा मृत्यू. 22 वाघांसोबत 40 बिबट्यांचाही पहिल्या 4 महिन्यामध्ये मृत्यू. तर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 21 जणांचा बळी गेल्याची माहिती. यवतमाळ जिल्ह्यातील बोथबोडण रस्ता उखडला. 2 वर्षांपूर्वी झालं होतं रस्त्याचं काम. रस्त्यावरील डांबर हातानं उखडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. ठाण्यामध्ये पाण्याच्या टंचाईविरोधात महिलांचा हंडा मोर्चा. सामाजिक कार्यकर्त्या संगम नोंगणेच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयाबाहेर आंदोलन. तर आयुक्त सौरभ राव यांना निवेदन सादर. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची मागील 15 दिवसांपासून अतिक्रमणाविरोधात जोरदार कारवाई. कारवाईसाठी 15 जेसीबी, 4 पोकलेन, 15 टिप्पर आणि पोलिसांचा तगडा फौज पथक आहे. यवतमाळच्या पांढरकवड्यातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मजुरांच्या बँक खात्यांवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल. आयपीएलचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही उलाढाल झाल्याचा आरोप. पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई नाही. कोल्हापूरमध्ये बापानं म्हशी घेण्यासाठी साठवलेल्या 7 लाखांपैकी 5 लाख मुलाच्या प्रतापामुळे क्षणभरात गायब. मुलानं फ्री फायर गेममधील आभासी शस्त्रांची खरेदी केल्यामुळे बँक खात्यातून रक्कम गेल्याची माहिती. अंबरनाथच्या फातिमा हायस्कूलचे 3 विद्यार्थी धावत्या स्कूल व्हॅनमधून रस्त्यावर पडले. ही घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद. या घटनेमध्ये एकाला गंभीर इजा तर दोघांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती. ठाण्यातील दिव्यामध्ये निष्ठुर आईची 4.5 वर्षीय चिमुकलीला स्टीलच्या उलटण्यानं बेदम मारहाण. मारहाणीचे व्हिडिओ मोठ्या मुलीनं मोबाईलमध्ये शूट केल्यामुळे प्रकार समोर. महिलेविरोधात गुन्हा दाखल. सोलापूरमधील कवठाळी गावामध्ये वाळू माफियांचा वकिलांसह 6 जणांवर जीवघेणा हल्ला. वाळू चोरीच्या तक्रारी करत असल्याच्या संशयावरून हल्ला केल्याची माहिती. अनेक तक्रारी दाखल करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई नाही. आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी.